आपण दोन फरक पहा. पहिली जी आम्ही 2019 साली केली होती, जे 2019-20 साली, त्याला आम्ही कर्जमुक्ती बोलत होतो. माफ कोणाला आपण करतो की गुन्हेगार करतो. गुन्हेगार काय शेतकरी आहेत आपले, काय शेतकरी म्हणजे आपला अन्नदाता गुन्हा केलाय कोणी. आणि मुख्य गोष्ट हीच आहे की आमच्या वेळी कुठच्याही अटी शर्ती न लावता, कुठच्याही किचकट ह्याच्यात तांत्रिक गोष्ट न आणता आम्ही सरळ सोट आम्ही केलेलं की दोनदा तुम्ही सह्या करा किंवा अंका करा, जे काय आपले सरकार सेवा केंद्र होतं त्याच्यात जाऊन तुम्ही करू शकत होता. आणि हे केल्यानंतर आपण पाहिलं असेल, महाराष्ट्राचा जो शेतकरी सुखावला होता तो अजूनही हे म्हणतो की उद्धव ठाकरेंनी दिलेली कर्जमुक्ती ही आमच्यापर्यंत पोहोचली, त्याच्या आधी किंवा नंतर कधीही कर्जमुक्ती आमच्याकडे आली नाही. आत्ताची केलेली कर्जमाफी आहे ती उपकार केल्यासारखी कर्जमाफी आहे. म्हणजे एका बाजूला आपण पाहतोय जवळपास 85 लाख महिलांचं जे काही लाडकी बहीण योजनेतले पैसे होते ते वळवलेले असं वाटतंय. म्हणजे तुम्ही त्यांना पात्र ठरवलं, त्यांची मतं घेतली, 85 लाख महिलांची मतं घेतली आणि नंतर तुम्ही त्यांचा वापर झाल्यानंतर सोडून दिलं निवडणुकीनंतर. आता त्यांना अपात्र ठरवता, त्यांना धमकवता, त्यांच्या खात्यातून पैसे परत घेताय आणि आता काहीतरी तातूर मातूर करायचं म्हणून तुम्ही कर्जमुक्ती असं दाखवताय, कर्जमाफी असं दाखवताय. आमची देखील आंदोलनं सगळीकडे होत आहेत, जिल्ह्यात जिल्ह्यात होत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मोठी तीव्र आंदोलन देखील होणार आहेत. आमचं म्हणणं एकच आहे, कुठची अट न ठेवता, कुठची शर्त न ठेवता तुम्ही कर्जमाफी शेतकऱ्यांसाठी केली पाहिजे. मग भले ते 2017च्या याच्यात आले असो किंवा 2019 याच्यात. 2019-20 ला पण 6 वर्ष झाली ना.